नमस्कार, मी विनायक सावंत. नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो आहे. विषय आहे नातेपुते शहरातील रेशन दुकानदार आणि त्या दुकानामध्ये असणारे रेशन कार्ड. तर थोडक्यात माहिती देईन, जास्त वेळ घेणार नाही. तर नातेपुते शहरामध्ये ज्या कार्डला 12 अंकी नंबर आहे अशी कार्ड संख्या 3219 आहे की त्यांना 12 अंकी नंबर आहे, आणि त्यापैकी 2217 असे कार्ड आहेत, 2217 की त्यांना धान्य सुरू आहे, आणि 885 अशी कार्ड आहेत की त्याला धान्य सुरू होऊ शकतं. 12 अंकी नंबर आहेत परंतु त्यांना धान्य चालू होणं अपेक्षित आहे, परंतु त्यांना धान्य सुरू नाही. आणि त्यानंतर काय शिल्लक राहतील, जसे की 116 कार्ड आहेत की ती व्हाईट आहेत. व्हाईट म्हणजे शुभ्र, की त्यांना धान्य मिळतच नसतं, कारण त्यांची जी उत्पन्न रेषा आहे ती जास्त आहे, त्यामुळे त्यांना धान्य मिळत नसे 116 आहेत. म्हणजे 2217 जे आहेत ती अंत्योदय मधली 137, म्हणजे एका कार्डला 35 किलो धान्य मिळतं. गरिबी रेषेतली कार्ड असतात ते 137 आहेत. आणि 2080 कार्ड आहेत, तर ती कार्ड अशी आहेत की त्यामध्ये एका व्यक्तीला म्हणजे प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2080 आणि 137 म्हणजे 2217 जी कार्ड आहेत टोटल नातेपुतेमध्ये त्यांना धान्य सुरू आहे, आणि 885 जी कार्ड आहेत त्यांना 12 अंकी नंबर आहे परंतु धान्य मिळत नाही, आणि 116 आहे त्यांना धान्य मिळत नाही कारण ती जास्त उत्पन्न असल्या कारणाने. तर आता जो मी तुम्हाला डाटा सांगितला तो फक्त 12 अंकी नंबर ज्यांना आहे त्यांचा डाटा आहे, आणि 12 अंकी नंबर आहे त्यापैकी ज्याला धान्य मिळतं तो आकडा आहे 2217. 12 अंकी नंबर आहे परंतु धान्य मिळत नाही तो आकडा आहे 885. इथं ज्यांच्याकडे कार्ड आहे परंतु ज्यांना 12 अंकी नंबर नाही तो ह्यामध्ये आकडा नाही. ती संख्या जवळजवळ हजारोच्या आसपास असू शकते. 1000-1500 कार्ड असे आहेत की त्याला 12 अंकी नंबरच नाही. मग त्यासाठी जी लोक आहेत त्यांच्याकडे कार्ड आहे 12 अंकी नंबर नाही, त्यांनी या यादीमध्ये जी माझ्याकडे यादी आहे त्या यादीमध्ये चेक करून घ्या की तुम्हाला 12 अंकी नंबर आलेला आहे का नाही. आणि ज्यांना धान्य सुरू आहे त्यांनी चेक करून घ्या की तुम्हाला धान्य मिळतं ते किती व्यक्तीचं मिळतं. त्यासाठी आपण 1 तारखेपासून शिबिर राबवत आहे, जनजागृती शिबिर आहे. त्यामध्ये आपल्याकडे शासनाकडून जी यादी मिळालेली आहे, आपल्याला शासनाची यादी आहे, गेल्या आठवड्यात आपल्याला आठवडा नाही 10 दिवस झाले ती यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्या 10 दिवसामध्ये काय बदल झाले असतील तर त्याचे अपडेट या दिवसात मला मिळेल, ती मी अवेलेबल करून घेतो. त्यानुसार नातेपुते शहरातील 6 रेशन दुकान आहेत, त्या दुकानामधील कार्ड असेल तर 12 अंकी नंबर तुम्हाला मिळाला का नाही त्यासाठी एक शिबिर आहे, आणि किती धान्य तुम्हाला मिळतं किती कार्डवर व्यक्ती आहेत ती माहिती करून घेण्यासाठी 1 तारखेपासून पुढच्या महिन्यातल्या ते 15 तारखेपर्यंत आपण शिबिर राबवत आहे. त्यासाठी लोकांनी तयार राहावं. लवकरच या संदर्भात डिटेल्स माहिती दिली जाईल. 1 तारखेपासून तुम्ही याला चालू केलं तर चालेल, त्यासाठी काही जाहिरात करायची गरज नाही. ही फक्त तुमच्याकडे कार्ड आहे आणि तुम्हाला 12 अंकी नंबर नाही, त्यासाठी तो 12 अंकी नंबर तुम्हाला मिळाला का नाही शासनाच्या यादीमधून ते चेक करून तुम्हाला दिलं जाईल. त्याचबरोबर ज्याला धान्य सुरू आहे तर त्यामध्ये किती व्यक्ती आहेत, किती धान्य मिळतं, कुठल्या रेशन दुकानदाराकडे तुमचं कार्ड आहे हे सर्व माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि क्लिअर करून घ्या. एकदा सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या म्हणजे नातेपुते शहरातला जो काही भ्रष्टाचार आहे तो आपल्याला कमी करता येईल. लक्षात ठेवा, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र पुढे आलं पाहिजे. त्यासाठी हे शिबिर आहे, यातून जनजागृती होते, भ्रष्टाचारही कमी होते, सगळंच कमी होते. तर संपर्क करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.